नमस्कार मित्रांनो. प्रेम कधी थेट बोलून दाखवत नाही. ती केवळ अनुभवावं लागतं. आणि जेव्हा कर्क राशीचा पुरुष आणि वृषभ राशीची स्त्री प्रेमात असतात, तेव्हा ते नातं जणू एखादा शांत सरोवरासारखं वाटतं. वरून नितळ पणा, खोलवर भावना साठलेल्या. कर्क राशीचा पुरुष म्हणजे भावनांचं दुसरं नाव. त्याचा चेहरा शांत दिसतो, पण त्याच्या नजरेत एक खोल चिंतन असतं. तो व्यक्त करतो तेवढंच नाही, तर जे अव्यक्त असतं त्यात सुद्धा त्याचं खरं प्रेम लपलेलं असतं. त्याचं मन पटकन दुखावतं, पण तो त्याची वेदना उरातच ठेवतो. आपल्या प्रिय व्यक्तीला कोणतीही वेदना होऊ नये म्हणून तो स्वतःच त्या वेदना झेलतो. त्याला नात्याचं मूल्य माहीत असतं आणि एकदा कोणी त्याच्या मनात घर केलं की तो त्या व्यक्तीसाठी आयुष्य झोकून देतो. त्याच्या जीवनात स्थिरतेला खूप महत्व आहे. घर, आपुलकी, आठवणी आणि जुनीपत्र ही त्याची संपत्ती असते. वृषभ राशीची स्त्री म्हणजे माती घट्ट रोवलेलं झाड. ती हळुवार असते पण मजबूत. ती फारशी बोलकी नसली तरी तिच्या कृतीतून प्रेम झरतं. तिने कुणाला एकदा स्वीकारलं की ती सोडत नाही. तिचं प्रेम हळवं असतं पण ठाम सुद्धा. तिला अनिशान गोष्टी आवडतात, पण त्यामागे भावनिक स्थैर्य जपलेलं असतं. ती नात्यात कमिटमेंट मागते, थेट, स्पष्ट आणि खरं. फसवा-फसवी, गोंधळ तिला अजिबात आवडत नाही. ती एक उत्तम श्रोता असते आणि तिचं प्रेम वादळासारखं नाही, तर पावसासारखं असतं. हळूवार पण खूप. या दोघांचं पहिलं भेटणं फारसं गडद होत नाही. वृषभ स्त्री तिच्या जागेवर स्थिर असते आणि कर्कपुरुष तिच्या भोवती रुंजी घालणारा असतो. तिच्या भोवती फिरणाऱ्या भावनांमधून तिचं निरीक्षण करत असतो. ती त्याचं मनातलं वाचू शकत नाही, पण त्याच्या डोळ्यांमधला आदर मात्र तिला जाणवतो. कर्कपुरुष तिच्या स्थैर्यानं आकर्षित होतो आणि वृषभ स्त्री त्याच्या भावनिक संवेदनशीलतेमुळे एक सेफ स्पेस अनुभवते. हे नातं हळूहळू उगम पावणारं असतं. एकमेकांभोवती फिरणारी दोन ऊर्जा, जी एकमेकांना जाणून घेण्यासाठी वेळ देतात. कर्कपुरुषाला तिचं स्थैर्य, तिची समजूतदार नजर आणि तिचं डोंगरासारखं स्वभाव मोहात पाडतो. तो तिच्यात स्वतःचं घर शोधतो. तर वृषभ स्त्रीला त्यांचं भावनात्मक गोडवे, त्याचे भावनात्मक गोडवे, काळजी घेणं, केअरिंग नेचर आणि आपलेपणाची भावना जास्तच जवळची वाटते. ती त्याच्या स्वभावात एक प्रकारची काळजी पाहते, जी तिला कमीच असते. या दोघांचं नातं स्पार्क पेक्षा ग्लोईंग जास्त असतं. एक संध, स्थिर आणि मंदपणे वाढणारा. या नात्यात दोघांनाही भावना फार महत्वाच्या वाटतात, पण त्यांची व्यक्त करण्याची पद्धत खूप वेगळी असते. कर्कपुरुष भावना बोलून हळुवारपणे आणि थोडक्यात व्यक्त करतो, तर वृषभ स्त्री कृतीतून जेवण करून देणं, वेळेवर कॉल करणं आणि एकनिष्ठ राहून यातून तिचं प्रेम ती व्यक्त करत असते. कधी कधी दोघांमध्ये गैरसमज होतात, पण हे गैरसमज शब्दांवरून नसतात तर अभावांवरून असतात. या नात्यात दोघांचाही एक ठामपणा असतो. कर्कपुरुष भावनांनी भरलेला असतो, पण त्याच वेळी तो कधी कधी हट्टही करू शकतो. वृषभ स्त्री मात्र निर्णय घेताना हळूहळू पण ठाम असते. तिला वेळ लागतो, पण एकदा निर्णय घेतला की मग ती बदलत नाही. कधी कधी कर्कपुरुषाला वाटतं की ती फारशी प्रतिक्रिया देत नाही, तर वृषभ स्त्रीला वाटतं तो खूपच संवेदनशील आहे. पण या मतभेदांतूनच दोघं एकमेकांना समजायला लागतात.
त्यांचं नातं अधिक मजबूत होतं. कर्क राशीत प्रामुख्याने पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा ही नक्षत्र येतात. पुनर्वसू नक्षत्राचा पुरुष एकदम देव माणूस. प्रेमात तो पुन्हा पुन्हा विश्वास ठेवतो. पुष्य नक्षत्राचा पुरुष अतिशय भावनाशील, संवेदनशील, हळवा, काळजी घेणारा. तो प्रेमाला आईसारखी माया देतो. आश्लेषा नक्षत्राचा पुरुष थोडासा हळवा पण प्रेमात संपूर्णपणे गुंतलेला. वृषभ राशीत कृत्तिका, रोहिणी आणि मृगशीर्षचा पूर्वार्ध ही नक्षत्र येतात. कृत्तिका नक्षत्राची जी स्त्री आहे ती आत्मविश्वासू आणि स्पष्ट व्यक्ती असेल, थोडी तिखट असं सुद्धा तुम्ही समजू शकता. रोहिणी नक्षत्राची स्त्री सौंदर्यप्रेमी, आकर्षक आणि अत्यंत प्रेमळ असते. मृगशीर्ष नक्षत्राचा पूर्वार्ध म्हणजे पहिले जे 2 चरण आहेत हे वृषभ राशीमध्ये येतात. तर मृगशीर्ष नक्षत्राची जी स्त्री आहे ती शोध घेणारी असते, चौकस असते, चिकित्सक असते, जिज्ञासू असते, प्रेमात सुद्धा. हे नक्षत्राचे गुण त्यांच्या नात्याला आणखीन सखोल बनवतात. उदाहरणार्थ पुष्य आणि रोहिणीची युती म्हणजे प्रेम आणि मायेचं मिलन. एकमेकांवर विश्वास ठेवणारे 2 कोवलचील. या दोघांचं नातं लावून नसतं, ते गोंगाटात नाही तर शांततेत बघडतं. हे नातं म्हणजे समजूतदारपणाची परीक्षा. हे नातं जेव्हा भरात येतं तेव्हा त्यात एक प्रकारचं सुरक्षिततेचं सौंदर्य असतं. इथे दरवेळी नवीन गोडवा नसतो, पण एक डीप रूटेड विश्वास निश्चितच दिसतो. स्थिरता दोघांनाही हवी. भावना मोलाच्या वागतात. एकमेकांचा सन्मान राखतात, जे कधी ताजतो सुद्धा. एक अतिसंवेदनशील आणि दुसरी फार प्रॅक्टिकल. संवादाच्या पद्धती वेगळ्या, हट्टीपणा दोघांतरी. या नात्याचं सौंदर्य हे त्यांच्या शांततेत आहे. कर्क पुरुष जसं तिच्या प्रेमात घर शोधतो तसं वृषभ स्त्री त्याच्यात एक भावनिक गुंतवणूक पाहते. कधीही टोकाला न गेलेले पण खोलवर रुजलेलं हे नातं जे कधी काळजीतून तर कधी निशब्द वेळातून अधिक प्रगल्भ होत जातं. हाच आहे तो प्रेमाचा सुख, जेथे शब्द थांबतात आणि भावना बोलू लागतात. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीचा पुरुष आणि वृषभ राशीची स्त्री. समजा प्रेमामध्ये असेल तर त्यांचं जे प्रेम आहे किंवा रिलेशनशिप आहे कशा प्रकारे बहरत जातं या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.